उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात रशियाचे नवीन आणि अत्याधुनिक सुखोई 57 हे लढाऊ विमान ड्रोनच्या मदतीने उडवून दिलं गेलंय। युक्रेनी सैन्याने हा हल्ला रशियाच्या अस्त्राखान शहरातील हवाई तळावर केलाय। स्वित्झर्लंडमधील बर्गेनस्टॉक येथे 15 ते 16 जून रोजी होणाऱ्या युक्रेनवरील शांतता परिषदेत सहभागी होण्यासाठी 90 देशांचे नेते आणि संघटनांनी मान्यता दिली आहे। मात्र रशियाला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत असतानाच रविवारी वैष्णोदेवी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसवर श्रीनगर जवळ दहशतवादी हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात बस दरीत कोसळून 10 भाविक ठार झाले। या हल्ल्याबाबत आता खळबळजनक माहिती समोर आली असून दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सैनिक वापरत असलेल्या अमेरिकन बनावटीच्या M4 कार्बाईन मधून गोळ्या झाडल्याचं उघड झालंय। पाकिस्तानी आतंकवाद्यांना काश्मीर खोऱ्यात हिंदूंची हत्या करू देऊ नका, भारतातील तुमच्या लोकांचे रक्षण करा, असे पोस्ट नेदरलँड्सचे पार्टी फॉर फ्रीडम या पक्षाचे अध्यक्ष असलेले खासदार गिर्ट विल्डर्स यांनी प्रसारित केले। पूर्व आफ्रिकेतील मालवी देशाचे उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा आणि इतर 9 जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाले, असं मालदीवच्या अध्यक्षांनी काल सांगितले। चिलिमा हे मालवी संरक्षण दलाच्या विमानातून राजधानी लिलोंग्वे येथून निघाले, मात्र त्यानंतर विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांचा विमानाशी संपर्क झालेला नाहीये। फ्रान्सची संसद विसर्जित करण्यात आली असून मुदतपूर्व संसदीय निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काल अचानक हा निर्णय जाहीर केला। युरोपीय संसदेच्या निवडणुकीमध्ये मॅक्रॉन यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला, त्यामुळे इलेसी अध्यक्षीय राजवाड्यातून देशवासियांना संबोधित करताना मॅक्रॉन यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे। संसदीय निवडणुका 30 जून आणि 7 जुलै अशा 2 टप्प्यात होणार आहेत। पंजाबमधील लुधियाना येथील भारतीय वंशाचा तरुण युवराज गोयल याची कॅनडातील सरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। गोयल वर्ष 2019 मध्ये विद्यार्थी व्हिसावर कॅनडामध्ये आला होता आणि तो नुकताच कॅनडाचा कायमस्वरूपी रहिवासी झाला होता। पोलिसांनी सांगितलंय की युवराजचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाहीये, त्याच्या हत्येमागचा हेतू तपासला जात आहे। पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलंय। ऑस्ट्रेलियात पॅलेस्टाईन समर्थकांनी निदर्शकांकडून अमेरिकेच्या दूतावासाची तोडफोड करण्यात आली आहे। सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास उत्तर सिडनीतील या दूतावासाच्या काचा फोडण्यात आल्या। लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला बहुमत मिळाले आणि काल मोदी सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज प्रमुख नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं। नवाज शरीफ म्हणाले की नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशावरून लोकांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं दिसून येतं। आंध्र प्रदेशात सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली असून आज तेलुगू देशम पक्ष आणि एनडीएने चंद्राबाबू नायडू यांची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली आहे। विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर टीडीपी, भाजप आणि जनसेना युतीचे नेते राज्यपाल एस अब्दुल नजीर यांची भेट घेतील आणि सरकार स्थापनेचा दावा करतील। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नगर जिल्ह्याची ओळख होती। नगर दक्षिणेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि उत्तरेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाऊसाहेब वागचौरे यांच्या विजयाने प्रस्थापित पक्षांना सुरुंग लागला। आता जोमाने कामाला लागा। आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला हे गतवैभव काँग्रेस पक्षाला परत मिळवून द्या, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना केलंय। अंतराळातून येणाऱ्या एका गूढ रेडिओ सिग्नलने जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसमोर नवं आव्हान निर्माण केलंय। या गूढ रेडिओ सिग्नलची यापूर्वी एकदाही नोंद झाली नाहीये, त्यामुळे त्याची अधिक चर्चा सुरू आहे। द कॉन्व्हर्सेशन.com याबाबत अलीकडेच एक अहवाल प्रकाशित केलाय। या अहवालातील माहिती उत्सुकता वाढवणारी आहे आणि त्याचवेळी भीतीही निर्माण करणारी आहे। भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचा अंतराळातील मुक्काम आता वाढलाय। हे दोघेही 18 जून पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळात राहणार आहेत।
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा थरार पाहण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय। त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच मुंबई क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे। T20 विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्यात उत्कृष्ट यष्टिरक्षण करणाऱ्या ऋषभ पंतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक देण्यात आलंय। भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आलंय।